आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण बघताय की काही दिवसा अगोदरच खासदार राहुल शेवाळे यांची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यात त्यांनी जे सांगितलेले पत्रकार परिषदेमध्ये की धारावीचं पुनर्वसन धारावीतच होणार आहे, या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी धारावी बचाव आंदोलनाचे समन्वय समितीचे संजय भालेराव जे आज आपल्याबरोबर थेट जुडलेले आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ह्या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय। संजयजी, स्वागत आहे। सर्वात प्रथम तर वारंवार धारावीच्या संदर्भातच ऐकलं जात आहे, सर्वीकडे ज्याची चर्चा खूप मोठ्याने चाललेली आहे। कशा प्रकारे एकंदरीत आपण ही लढा देत आहे आणि एकीकडे अशा प्रकारे ही सांगितलं जाते की धारावीमध्येच पुनर्वसन केलं जाणार आहे, काय सांगाल आपण? मी प्रभावशाली न्यूज चॅनलचा आभारी आहे की तुम्ही आज दुपारी माननीय खासदार राहुल शेवाळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्या पत्रकार परिषदेमधून आमच्या धारावी बचाव आंदोलनावरती त्यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही दिशाभ्रमित करत आहोत। धारावी बचाव आंदोलन लोकांना दिशाभ्रमित करत आहे की गेले 9.5 वर्ष माननीय खासदार राहुल शेवाळे दिशाभ्रमित करत आहे, याचा सखोल अभ्यास जनता करणारच आहे। घोडा मैदान काय लांब नाही आहे, जवळ इलेक्शन आहे आणि 9.5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी धारावीमध्ये काय काय कामं केली लोकोपयोगी, त्याचा आडाखडा मागणारच आहे। त्यामुळे कोण दिशाभूल करतंय, कोण जुमले देतंय, अखंड भारताला माहिती आहे की आज भारतातली स्थिती काय चालू आहे, कशा पद्धतीने या महाराष्ट्र सरकारमध्ये अराजकता पसरलेली आहे। यांच्या पक्षातील एक आमदार सरेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतोय, लोकांना मारून टाकतायत, लाईव्ह शूटिंग होते। त्याच्यानंतर कशा पद्धतीने व्हिडिओग्राफीमधून फेसबुक लाईव्हवरून कशा घोसाळकरांची कशी हत्या केल्या गेलेली आहे। लॉ अँड ऑर्डर या राज्यामध्ये राहिलं आहे की नाही तेच कळत नाही। एक ठिकाणी अशा बातम्या चालू आहे, लॉ अँड ऑर्डरचे नवड्या उडत आहे, दुसऱ्या ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करून लोकांमध्ये द्वेष निर्माण, हिंदू मुसलमानांचं वातावरण निर्मित करत आहे सरकार। आणि आम्ही लोकांना जागृत करतोय, त्या जागृत करणं म्हणजे दिशाभ्रमित करणं आहे का? यांच्या फसव्या जुमल्याला साथ घालत नाही म्हणून आम्ही दिशाभ्रमित करीत आहे का? हा सर्वात प्रथम प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही वारंवार सांगतोय या सरकारला, आम्ही पुनर्वसनाच्या विरुद्ध नाहीये, विकासाच्या विरुद्ध नाहीये। आमचा विकास झाला पाहिजे, पण तो लोकांच्या सहमतीने झाला पाहिजे, कोणत्या व्यक्तीला मोठं करण्यासाठी झाला नाही पाहिजे। आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्यांच्या लाडक्या डेव्हलपरला ही जागा खैरात म्हणून दिलेली आहे। आज 750 एकरची जागा धारावीची ही फिक्सिंग करून कशा पद्धतीने अडाणी दिलेली आहे हे सर्व श्रुत आहे आणि सगळ्या चॅनलला माहितीच आहे की सिकलिंग डेव्हलपरला कशा पद्धतीने बाजूला केलं आणि अडाणी ग्रुपला कशा पद्धतीने टेंडर दिलं। सगळ्यात पहिले तिथंच फिक्सिंग आहे। जो 7,200 करोड रुपयाचा ब्रीडिंग करतो, टेंडर जिंकतो, त्याला रेल्वेची जागा इन्क्लूड नाही म्हणून त्याला बाद केलं जातं आणि पुन्हा टेंडर काढतात आणि 4,500 कोटीचं टेंडर त्या अडाणीसाठी देत आहेत। बाकीच्या लोकांना यांनी ईडी CBIची भीती घालून सगळ्या ब्रीडरला घाबरून ठेवलेलं आहे। आणि आज खासदार म्हणतायत की लोकांमध्ये भीतीचं वातावरण व भय निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष करतायत। आज आमचं इथं घर आहे, आमचा प्रश्न हा नाही का आमचा विकास धारावीतच झाला पाहिजे? आज मुलुंडकरांनी, आज आम्ही दाखवलं, लास्ट टाइम पण आपल्या चॅनलला दाखवलं होतं व विविध प्रसारमाध्यमांना मी सांगितलं होतं की मुलुंडची जी 46 एकरची जागा आहे त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये, मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन हे सरकार करू इच्छित आहे। आणि ऑक्ट्रॉय नाक्याची जी जागा आहे मुलुंडची 18 एकरची, त्या ठिकाणी सुद्धा हे सरकार धारावीकरांचं पुनर्वसन त्या ठिकाणी करत आहे। आम्ही वारंवार सांगतो धारावीचा विकास धारावीतच झाला पाहिजे, धारावीकरांच्या मागण्या जाणून घ्यायला पाहिजे, संवाद साधायला पाहिजे। आम्ही जर विकासाच्या विरुद्ध असतो तर आतापर्यंत आम्ही सरकारशी मोर्चा आंदोलन न करता मोठा निर्णय घेतला असता मुलुंडकरांसारखा,
परंतु आम्ही विकासाच्या विरुद्ध नाही आहे. आम्ही सर्व लोकांना सांगतो, धारावीमध्ये रामाचा वनवास हा 14 वर्षाचा होता, पण धारावीकरांचा वनवास 20 वर्षाचा आहे. धारावीकरांनाही चांगलं घर मिळावं आणि ते धारावीतच मिळावं, स्वच्छ पाणी मिळावं, आरोग्य मिळावं, शिक्षण मिळावं, हे धारावीकरांचा तो अधिकार आहे. पण गेले देश स्वतंत्र झाल्यापासून मुंबईमध्ये धारावी ही सर्वात जगातली मोठी झोपडपट्टी अशी ओळख निर्माण झालेली आहे. त्या झोपडपट्टीमध्ये विविध जातीचे, विविध भाषेचे, विविध पंथाचे, विविध धर्माचे लोक राहतात, विविध प्रांताचे लोक राहतात. धारावी एक मिनी इंडिया आहे. या मिनी इंडियामध्ये अनेक व्यापारी आहेत. एक स्मॉल केस इंडस्ट्री आहे धारावी, आणि त्या धारावीमध्ये चमडा बाजार, दाण्याचा कारखाना, कचरा वर्गीकरण करायचं, त्याच्यानंतर कुंभारवाडा, कोळीवाडा, दाक्षिणात्य लोकांचा इथं पारंपरिक हारांचा व्यवसाय आहे. इथं लेबर लोकांची वस्ती माटुंगा लेबर कॅम्प आहे. इथं वाल्मिक समाज जे गोरगरीब सकाळी लोकांच्या घरात झाडून पोछा करतात, हा वाल्मिक समाज आहे. सफाई कर्मचारी वर्ग आहे, श्रमिक आहे. या सर्वांना तुम्ही काय देणार, त्यांची कोणतीही ब्लूप्रिंट सादर न करता तुम्ही अदानीच्या घरात अखंड मुंबई घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे. धारावीची जमीन तर त्याला दिलेली आहेच कवडी मोलाच्या भावामध्ये. आता मुलुंडची जागा सुद्धा धारावीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली हडप करण्याचं कटकारस्थान आहे. मुलुंडकरांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आणि सगळ्यांनी मानवी चैन निर्माण केली. त्यांच्याच पक्षातील खासदार किरीट सोमय्या हे आतून त्यांना सपोर्टेड आहे, म्हणून सरकार घाबरलेलं आहे. म्हणून लगेच त्यांनी दुसरा पर्याय निवडला. केंद्र सरकारची वडाळ्याची मिठागृहाची जी जागा आहे, कोरबा मिठागृहाची 285 एकरची जी जागा आहे, 85ची जागा आहे, ती जागा आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देऊ केलेली आहे. आणि GR काढताना पात्र लोकांना तिथं पुनर्वसन करणार आहे. आणि उबाटा गटावरती आरोप प्रत्यारोप चालू आहे. जे विरोध करतायत त्यांना आरोप प्रत्यारोप करायचं चाललेलं आहे खासदारांना असं वाटतंय का इथं फार सोपं आहे त्यांना विकास करणं. त्यामुळे त्यांनी अदानीला ही जागा देऊ केलेली आहे. भारतातला सगळा उद्योगधंदा, केंद्र सरकारच्या सगळ्या जागा भारत सरकारने अदानीला देऊ केलेल्या आहे. कवडू मोलाच्या भावात रेल्वे देऊन टाकलेली आहे, पूर्ण एअरपोर्ट दिलेले आहेत, हवाई अड्डे दिलेले आहेत, प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, बँका दिलेल्या आहे, LIC दिलेली आहे, BSNL दिलेली आहे, पोर्टर्स बंदरे दिलेली आहे, आता पवनहंस दिलेला आहे. धारावीसारखी आता जंगल आणि जमीन याच्यावर यांचा डोळा निर्माण झालेला आहे. धारावीची जमीन घेतल्यापासून अनेक बातम्या येत आहेत. आणि अदानी कोण होतो आम्हाला 350 स्क्वेअर फुटाचं घर देणारं? आम्हाला गॅरंटी सरकारची पाहिजे. धारावीकरांची मागणी आहे, धारावीच्या झोपडपट्ट्या धारकांना 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालं पाहिजे. आणि खासदार म्हणतात की अवाजवी मागणी आहे. कशी काय अवाजवी मागणी आहे? चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांना 900-950 स्क्वेअर फुटाचं घर मिळालं पाहिजे. ज्यांचा गाला 2000 स्क्वेअर फुटाचा आहे, ज्यांचा 1500 स्क्वेअर फुटाचे गाळे आहेत, दुकाने आहेत, त्या लोकांना सुद्धा त्यांच्या चटईच्या हिशोबाने घर मिळालं पाहिजे. तुम्ही अदानीसाठी सगळं आंदोलन दिलेलं आहे, पुरी मुंबई दिलेली आहे. अदानीसाठी पूर्ण TDR मोकळा केलेला आहे मुंबईचा, इंडेक्सेशन बदललेलं आहे. जर एखाद्याला कुलाब्याला घर बांधायचं असेल तर अदानीला त्या ठिकाणी त्या डेव्हलपरला, कुलाब्याच्या डेव्हलपरला एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर ती बिल्डिंगमध्ये अदानीच्या कार्यालयामध्ये रेडी रेकनरच्या प्रमाणे प्रति चौरस स्क्वेअर फुटाच्या हिशोबाने तो ठरवेल त्याप्रमाणे TDR विकत घ्यायचा आहे. म्हणजे त्यांना अरबपती बनवण्याचं कटकारस्थान केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्याला 10चा ग्लोबल FSI दिलेला आहे. या प्रकल्पामध्ये त्याला GST माफ केलेली आहे, सर्व टॅक्सेस फ्री करून टाकलेले आहे, इन्कम टॅक्समध्ये सूट दिलेली आहे. व एवढ्या सूट दिल्यानंतर धारावीकरांना का लूट? धारावीकरांना धारावीतच घर मिळालं पाहिजे, ही धारावीकरांची मागणी आहे. आज पूर्ण इलेक्ट्रिसिटी अदानीने ही एकाचं पेटंट चोरून बेस्ट नावाची कंपनी अहमदाबादला त्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. बेस्ट म्हणजे BST, याला सिमिलर असं नाव देऊन आमच्याकडून BSTनी, विद्युत परिवहन विभागाने डिपॉझिट घेतलं
आणि ते डिपॉझिट घेऊन आमच्याकडे आता जे मीटर चाललेले तो सुव्यवस्थित आहे, परंतु अडाणीच्या घशामध्ये तेही टेंडरिंग करून दिलेलं आहे. करोडो रुपये अदानीला प्रत्येक फॉर्ममधून मिळाले पाहिजे, हा सरकारचा मानस आहे. त्यामुळे जे स्मार्ट मीटर आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेटंटचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि अनेक स्टेटमध्ये त्याच्या स्मार्ट मीटरवर बंदी आणलेली आहे. आणि आज धारावीची जी जमीन आहे ही मोठी सोन्याची खाण झालेली आहे. बाजूला BKC आहे, BKC 1 आहे, BKC 2 करायचं आहे. धारावीच्या गोरगरिबांना त्यांना रस्त्यावर आणायचं आहे, म्हणून या पर्यायी जागा राज्य सरकार निवडत आहे. धारावीच्या विकासाच्या नावाखाली आजूबाजूच्या ज्या केंद्र सरकारच्या जमिनी आहे त्या हडप करण्याचा मानस राज्य सरकारचा, अडाणीचा आणि केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे या गोष्टीचा आम्ही निषेध नोंदवतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये धारावीकरांना विनंती करत आहे की अदानीचे मीटर हे कुठेच लावून देऊ नका. आणि त्याच्यानंतर आता त्यांनी 600 महिलांची रिक्रुटमेंट केलेली आहे. खोट्या जाहिराती पुन्हा चालू झालेल्या आहेत टीव्हीवरती आणि त्या खोट्या जाहिरातीच्या भूलथापा लोकांच्या मनावरती, मानसिकतेवरती परिणाम करत आहे. यांच्याकडे EVM आहे, त्यामुळे EVM मध्ये भ्रष्टाचार करून मतं मिळवता येतात. त्यामुळे यांना माहिती आहे जनसामान्यामध्ये एक वातावरण निर्माण करायचं आणि EVM मधून घोटाळा करून आपले लोक निवडून आणायचे, अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. या सरकारचं धोरण चाललेलं आहे. त्यामुळे धारावीतील लोक हुशार आहेत, त्यांच्या जुमल्यामध्ये येणार नाही. यांना धारावीकरांचा विकास करायचा नाहीये, यांना धारावीची फक्त जमीन पाहिजे आहे. त्यामुळे हा सगळा खटाटेप आहे. त्यांनी 600 महिला, आता आज सकाळी ज्यावेळेस राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी का नाही सांगितलं 600 महिलांना आम्ही रिक्रूट करत आहे आणि मोदी की गॅरंटी आहे रोजगार द्यायची, किती 9 महिन्याचा रोजगार देणार धारावीसाठी आणि महिला अपॉइंटमेंट करणार. त्यांचा जर विरोध केला धारावीकरांनी मग विनयभंगाच्या केसेस दाखल करणार. 12वी पास या महिला, यांना तुम्ही टॅब माहिती आहे का, टॅबचं नॉलेज आहे का, प्रशिक्षण आहे का, मोबाईल चालवता येतोय का. 12वी पास महिलांना, मुलींना हे 18,000 रुपयावरती नोकरी देऊ करण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे हे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मस्करी लावलेली आहे, थट्टा लावलेली सुशिक्षित बेरोजगारांची या सरकारने. आणि त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निषेध नोंदवतो आणि 1 तारखेपासून यांनी जो स्क्वॉड निर्माण केलेला आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये धारावीचा सर्वे करणार आहे आणि त्याचा डाटा त्यांनी जमा करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. त्या गोष्टीचा आम्हाला अडाणी हटाव, धारावी बचाव आमचा नाराच आहे. त्यामुळे आम्हाला धारावीच्या लोकांच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे सरकारने. मुलुंडकरांनी जसा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा धारावीकर एक मानवी साखळी निर्माण करून सरकारचा निषेध नोंदवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे 1 तारखेला पर्ल हार्बर, माहीम सायन, बँड्रा लिंक रोड, गोल्डफील्ड इमारतीच्या समोर, प्रियंका बारच्या पुढे, अशोक स्तंभाच्या पुढे धारावी बचाव आंदोलनाने एक मोठी मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये धारावी, मुंबईच्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे आणि या सरकारचा विरोध दर्शवायला पाहिजे. धारावीकरांची एकच मागणी आहे, अदानी हटाव, धारावी बचाव, मुंबई बचाव. तसेच मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आता सतर्क व्हायला पाहिजे. अदानीने 3D इको सर्वे केलेला आहे. आता ते चोरी चुपके रात्रीचा सर्वे बंद, टेबल सर्वे बंद. आता त्या महिलांचा स्क्वॉड आता इथे निर्माण होणार आहे. त्यांनी त्यांचे टँकर, कंटेनर जे आहे इथे रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये टाकलेले आहेत आणि हे दिशाभ्रमित करतायत लोकांना आणि आम्हाला म्हणतायत की लोकांची दिशाभ्रम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहे. म्हणून मी लोकांना, धारावीकरांना विनंती करतो की खासदार 9.5 वर्ष त्यांनी रेल्वेच्या DRMची मीटिंग घेतली नाही ना, रेल्वेच्या मंत्र्याची मीटिंग घेतली नाही. खासदाराने कधी
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताची मीटिंग घेतलेली नाही. खासदाराने कधी जी वनविभागाची जमीन आहे त्याच्या आयुक्ताची मीटिंग घेतलेली नाही आहे. खासदाराने कधी मँग्रोजवर असलेल्या झोपडपट्टीधारकांसाठी मीटिंग घेतलेली नाही. तिन्ही DRM, वेस्टर्न रेल्वे, सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वेच्या DRM बरोबर मीटिंग घेतलेली नाही आणि त्यांच्या झोपडीविषयी केलेली नाही. आज 23 आणि 24 तारखेला समतानगर आणि संजय गांधी नगर या ठिकाणी तोडक कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेने शाहूनगर पोलीस स्टेशनमध्ये पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यासाठी 4 वेळा तिथलची झोपडपट्टीधारक राहुल शेवाळ्यांना भेटायला गेली. त्यांनी मदत केली नाही आणि भेटही गेली नाही. ते ज्या लोकांकडे जात आहेत तर त्यांचे कार्यकर्ते म्हणतात साहेबांकडे चला, साहेब न्याय करू शकतात. अरे तुमचा साहेब भेटतच नाही आहे तर आम्ही भेटणार कोणाकडे? जे गोरगरीब आहे, ज्यांच्या झोपड्यांचा प्रश्न आहे, त्यांना जिथं मदत मिळेल तिथे जाईल. इथे क्रेडिटचा प्रश्न नाही आहे, इथे आता घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता SRA प्रमाणे हा नियम लावणारे स्पेशल व्हेकल प्रोजेक्ट फक्त अदानीसाठी आहे. जनतेला SRAचे नियम लावलेले आहे. कट ऑफ डेट 2001 दिलेले आहे. 1 जानेवारी 2000 कट ऑफ डेट दिलेले आहे आणि त्या नियमानुसार मग स्पेशल व्हेकल प्रोजेक्ट कसला या? तुम्ही अपात्र लोकांना म्हणताय, फक्त अपात्र लोकांना मिठागृहाच्या जागी टाकणारे असं आज राहुल शेवाळ्यांनी स्टेटमेंट केलं आहे. चाळीतल्या लोकांसाठी काय धोरण आहे किंवा गाळेधारकांसाठी काय धोरण आहे या अद्यापही त्यांनी ब्लूप्रिंट तयार केलेली नाही आहे. आणि मोठ्या हाफिज कॉन्ट्रॅक्टरला अपॉइंटमेंट केलेलं आहे. अमेरिकेमधील आर्किटेक्ट आणलेला आहे. जमिनी स्तरावरती हे एकदम निव्वळ बोलबचन, खोटं बोलणं, रेटून बोलणं, फक्त जुमले देणं हेच या सरकारचं, खासदाराचं आणि इथल्या मुख्यमंत्र्याचं धोरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे धारावीकर म्हणून मी त्याचा निषेध नोंदवतो. स्टीवनजी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. SRAच्या प्रोजेक्टमध्ये पात्र अपात्र जेवढ्या पण झोपड्या आहेत त्यांच्यासाठी पहिल्यांदा बिल्डिंगमध्ये घरं बांधली पाहिजे. मग हळूहळू जे लोक आपापले पात्रताचे पुरावे देतील त्यानंतर त्यांना ते घरं मिळतात. PUP त्यांच्यासाठी ठेवली पाहिजे असा नियम आहे. 2007ला मशालनी सर्वे केलेला आहे. त्या सर्वेला त्यांनी कंटिन्युएशन केलेलं आहे आणि आता म्हणतात बायोमॅट्रिक सर्वे करणार आहे. धारावीमध्ये आताच्या घडीला कमसे कम 12 ते 15 लाख लोकसंख्या आहे. 7 प्रभागामध्ये धारावी डिवायडेड आहे. त्याच्यानंतर सव्वा लाख ते 1.5 लाखापर्यंत झोपडीधारक या ठिकाणी आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वेवर बसलेल्या झोपडपट्ट्या आहेत. सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे या ठिकाणी कॉर्पोरेशनच्या जागेवरती 60% झोपडपट्टी आणि चाळीच्या इमारती आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. कलेक्टरच्या लँडवर बसलेल्या झोपड्या आहेत. VLTच्या लँडवर चाळी आहेत. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता सरकारकडे कोणताही प्लॅन नाहीये. फक्त जुमले द्यायचे, भावनिक मुद्दे हाताशी धरायचे, हेच काम चालू केलेलं आहे. मी या सरकारच्या धोरणाविरुद्ध आणि यांचा जो सर्वे चाललेला आहे त्याचा मी धिक्कार आणि जाहीर निषेध नोंदवतो. एकंदरीत आपण अनेक आंदोलनं केले, अनेक जनजागृती करण्यासाठी लोकांच्या मध्येही आपण गेले. तर आता लोक कसे पाहतायत की आता एकीकडे असं बोललं जाते की दिशाभूल केली जाते आणि एकीकडे लोकांच्या मध्ये आपण जात आहे. तर लोक कसे पाहतात आपल्याकडे, जे आतापर्यंत आपण सर्व काही सांगितलेलं आहे? लोक तुमच्या पाठीशी आहेत का आणि लोकांना ह्या गोष्टी पटतायत का? असं आहे, लोकांना आम्ही घरोघरी आमची एक व्हॅन तयार केलेली आहे धारावी बचाव आंदोलनाची. लोकांना जनजागृती करण्याचं आमचं काम चाललेलं आहे. आपल्यासारखी मीडिया आहे आमच्या पाठीमागे की आमचे मतं जे आहेत लोकांपर्यंत पोहोचवतात. नाही तर आज लास्ट टाईम माझी NDTVनी मुलाखत घेतलेली होती ती त्यांनी दाखवलीच नाही, फक्त त्यांच्या शेटचीच मुलाखत दाखवली, अदानीची. आज परत मला फोन आला होता त्यांचा, तर मी क्लिअर कट सांगितलं की गोदी मीडिया समोर मला स्टेटमेंट द्यायचं नाहीये. तुम्ही आमच्या बातम्या घेता आणि दाखवत नसाल तर आमची बाईट देऊन फायदा काय? आम्हाला टाइमपास करायचा नाही, आमच्याकडे खूप कामं आहेत. गोर गरीब, वंचित, शोषित, पीडित, मुस्लिम, मागासवर्गीय समाजासाठी आम्ही दिवस रात्र एक काम करतोय, आमच्या घरासाठी लढतोय. आणि तुम्ही तुमचा मीडिया जो आहे फक्त तुमच्या शेटचा किती TRP वाढेल, किती पैसे वाढतील याच्याकडे जर तुमचं लक्ष असेल तर तुम्ही आमच्या बातम्या दाखवणारच नाही. एकतर्फा तुमचा मीडियाचं गोदी मीडिया चाललेला आहे, तर कसं काय शक्य होणार? लोकांच्या भावना तुम्ही दाखवल्या पाहिजे.
त्यांना त्या धारावीकरांची रास्त मागणी आहे, धारावीचा विकास झाला पाहिजे, परंतु तो धारावीत झाला पाहिजे, धारावीच्या लोकांच्या मर्जीने झाला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. एकंदरीत राहुल शेवाळेजी बोलतायत की जे पात्र आहेत त्यांचं पुनर्वसन इथेच होणार आहे आणि जे अपात्र आहेत त्यांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये आणि मिठागराच्या इकडे करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कुठेतरी किरीट सोमय्या यांचा विरोध आहे की आम्ही तिथे मुलुंडमध्ये त्यांचं पुनर्वसन होऊन देणार नाही, एकीकडे असं बोललं जातं. असं आहे, राहुल शेवाळेंनी पहिल्यांदा असा काहीतरी GR काढावा आणि मग बोलावा. जिथं जिथं भाषण करायला जातात लोकांकडे फक्त जुमले देतात. 750 डिक्लेअर करू का चाळीवाल्यांना, बघा किती खुश होतात. त्यांचा कालावधी आता 6 महिन्याचा राहिलेला आहे. त्यांना किती खोटं बोलायचं बोलू द्या, त्याच्यानंतर आहे इलेक्शन. जेवढं खोटं बोलायचं बोलून घ्या, रेटून बोला, पण हे जनता सब जानती आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर सबक देईल त्यांना. आतापर्यंत त्यांनी माटुंगा लेबर कॅम्प धारावीमध्ये 10 असे कोणते विधायक कामं केले त्यांनी सांगावा. त्यांच्या पाठोपाठ जनता नाही आहे. ते चमची हळदी कुंकाच्या नावाखाली लोकांना महिलांना जमा करण्यासाठी वाटी, चमचा, ताटी हे प्रलोभन देऊन गर्दी जमावत आहेत, आमिष देऊन. कळालं का? पण एकीकडे सर्वसामान्याचे सरकार म्हणून ओळखले जात आहे आणि आल्यानंतर कामाचाही त्यांनी धडाका लावलेला असंही सांगण्यात येतं. आणि दुसरीकडे आता आपण असं बोलताय की एकंदरीत सर्वसामान्यांचे सरकार असताना मुख्यमंत्री ह्याकडे कशा प्रकारे पाहताय? असा आहे, राज्याचा कारभार जे मॉडेल त्यांनी, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, हे सरकारवर येताना महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीचा आशीर्वाद, चला मोदीच्या साथ, हे डायलॉगबाजी घेऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये बियांच्या देठाला पण धक्का लागून देत नव्हते महाराज. आज किसान रस्त्यावर आलेले आहेत. या सरकारने त्यांना अडवण्यासाठी खिळं आणि मोठी दिवार उभी केलेली आहे. यांनी अग्निवीर करून स्कीम आणून इथं जवानांबरोबर मस्करी केलेली आहे. 4 वर्षासाठी अग्निवीर योजना आणलेली आहे. या देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम केलेलं आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचं या सरकारने काम केलेलं आहे. आज जिथं तिथं दंगल उचकावण्याचं काम हे सरकार करतंय. सत्तेचा गैरवापर हे सरकार करतंय, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान आहे, हे बदलण्याचा यांचा हा डाव आहे. EVMच्या विरुद्ध पूर्ण भारतभर आक्रोश आहे. हा मीडिया दाखवत नाही. तिथे लोकांवरती अश्रुधूर सोडले, पाण्याचे टँकर मागून त्यांना केले, गाड्या बंद केल्या मोर्चामध्ये लोक येऊ नये म्हणून. अशा पद्धतीने सरकार भयभीत आहे आणि ही मीडिया दाखवत नाही. आज सगळंच किसान शेतकरी हा रस्त्यावर आलेला आहे. आमचे प्राईम मिनिस्टर नेहमीप्रमाणे फॉरेनला निघून गेलेले आहेत. आणि खासदार जे आहेत यांनी या धारावीमध्ये आत्तापर्यंत कोणतंही प्रभावी 9.5 वर्षात काम केलेलं नाही आहे. त्यामुळे धारावीची जनता त्यांना या येणाऱ्या इलेक्शनमध्ये सबक शिकवल. त्यांनी आता फक्त फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे. जे काँग्रेसमधले नगरसेवक आहेत त्यांना फोडलेलं आहे. जे उबाटा गटामधले जे खासदार आहेत, आमदार आहेत, नगरसेवक, त्यांना ED CBIची भीती दाखवलेली आहे, प्रलोभन दिलेले. ओकेचं सरकार आहे. लोकांना त्यांनी एकदम भ्रमित करून ठेवलेलं आहे. पूर्ण बिहार, UPचं पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये आणलेलं आहे. दिवसा डवळ्या लोकांना गोळ्या मारायचं काम चालू आहे. वाटेल ते यांचे आमदार, खासदार वाटेल ते अपशब्द मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत आणि जे कोण काय बोलत नाही त्यांच्यावर पोलिसांचा बडगा चालू आहे. एकंदरीत येणाऱ्या दिवसांमध्ये बदल घडेल का? जनता सुजन्य आहे, जनता कुठेतरी एक योग्य तो निर्णय घेईल का असं वाटतंय का? आता बघा, मार्च-एप्रिलमध्ये मुलांच्या शाळांची परीक्षा चालू आहे आणि आता या सगळ्या शिक्षकांना पूर्ण महापालिकेला इलेक्शनच्या कामात डोकून दिलेलं आहे. आज तुम्ही राज ठाकरे साहेबांची मुलाखत पाहिली असेल की 5 वर्षात एक आयोग काय करतं. बरोबर आहे, 5 वर्षामध्ये यंत्रणा उभी करू शकत नाही. 3 महिन्याच्या कालावधीसाठी आता शासनाने GR काढून दिला यांना की बाबा तुम्ही जर एक पायमल्ली केली तर तुम्हाला सस्पेंड करल, हे करल, आणि कर्तव्यावर राहावा हजर. आता ते शिक्षक मुलांच्या परीक्षा घेणार, त्यांना शिकवणार का त्यांना हे इलेक्शनच्या कामाला झोकून देणार? तुम्हीच बघा कशा पद्धतीने हा सरकारचा ढोबळ कारभार चाललेला आहे. एक तर महानगरपालिकेला 3 वर्ष झाले त्यांनी निवडणूक लादली नाही आहे. 3 वर्ष प्रशासक अपॉइंटमेंट केलेलं आहे. त्या प्रशासकाच्या हातातून एक विविध GR, पत्रकं, लँड, सगळा भूखंड, श्रीखंड चालू केलेला आहे त्यांनी. नक्की
आपण बघितलं की हे होते संजय भालेरावजी, ज्यांनी पूर्ण आपली माहिती एकत्रित समोर ठेवलेली आहे. तर आपल्याला काय वाटतंय, धारावीकर आहे आपण, आणि आपण कसे पाहतायत की ज्या आरोप प्रत्यारोप होत आहेत ह्याकडे आपलं मत काय आहे, आपल्याला काय वाटतंय या संदर्भात? संजय भालेरावजींनी जे सांगितलेले, जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते किती तथ्य आहे आणि काय वाटतंय आपल्याला त्याबद्दल, की हे जनजागृती ज्या प्रकारे धारावी बचाव आंदोलनाच्या माध्यमातून एकत्रित केली जाते, धारावीकरांसाठी कुठेतरी लढा दिला जातोय, तर ह्या संदर्भात आपल्याला संपूर्ण काय वाटतंय धारावीकरांना? तर नक्कीच आपण कमेंट करायला विसरू नका. आणि नक्कीच ही बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज.